मुले मुली शाळेमध्ये साक्षर होऊन देश नटवाया महाराजाचा अभिमान वाटावा या महाराजाचा अभिमान वाटावा या महाराजाचा अभिमान वाटावा तर आपल्या कुटुंबाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून प्रत्येकाने आपली मुलं आपल्या शाळेमध्ये पाठवली पाहिजे शिक्षणाने विकास होईल शिक्षणाने विकास होईल भारी असा विश्वास घेतला घरोघरी नपारोजाची पायरी सुखमय नांदील संसारी शासन सांगते झाडे लावा झाडे जगवा या गीतामध्ये अनेक विषय घेतलेले आहेत झाडामुळे आपल्याला फळे मिळतात फुले मिळतात वनस्पती मिळते वायू मिळतोय घरामध्ये आपल्या एक माणूस असेल तर एक झाड लावलं पाहिजे 5 माणसं असतील तर 5 झाडं लावली पाहिजे आणि नुसतीच लावली नाही पाहिजे तर ती जिवंत ठेवली पाहिजे झाडे लावा झाडे जगवा स्वच्छ हवा सावलीला यावा झाड पडू नका बदल ठेवा झाडामुळे पाऊस येईल गावा वृक्ष रोपांची करूया सेवा मुलीच्या लग्नाची घाई करू नका लग्नाच्या वेळेला मुलीचं वय 18 वर्ष झालं पाहिजे मुलाचं वय 21 वर्ष असावं अल्प वयामध्ये मुलीचं लग्न हे कायद्याने गुन्हा आहे अल्प वयामध्ये जर मुलीचं लग्न केलं तर ते सासरी गेल्यानंतर तिला काही कळत नाही सासूची कसं बोलावं सासऱ्याची कसं बोलावं नवऱ्याचं ऐकू का तिलाचं ऐकू का जावंच ऐकू त्याच्यामुळे ती अल्प वयातील मुलगी कंठाळून जाते आणि मग सासरच्या कामाला वैतागते सासरला जाण्यापेक्षा ती माहेरला जाणं पसंत करते म्हणून काही न कमवून 18 वर्ष पूर्ण होऊ जाते मागणी कुणी केली का हुंड्याची मागणी कुणी केली का हुंड्याची वाट त्यानं दाखवूया कायद्याची अंधारातून प्रकाशात यावा या महाराजांचा स्वच्छतेचं भान ठेवूया पक्का स्वच्छतेचं भान ठेवूया पक्का वेळेतच काढावी नक्का संत गाडगे बाबांनी आपल्याला शिकवलेली
आपल्या घराचा परिसर स्वच्छ असावा, गावचा परिसर स्वच्छ असावा. एवढंच नव्हे तर आपल्या शरीर आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे. म्हणून स्वच्छतेचं भान ठेवूया फक्त वेद काढावी नक्क संडासला धूम ठेवा स्वच्छ स्पर्श करू नका घाण पाण्याचं शाहिराचं शिकवण ध्यान ठेवा राहू नका अडाणी साक्षर व्हा मुले मुली शाळेमध्ये पटवा साक्षर हो देश नटवा ही पहा आपल्या भारत देशाच्या सीमेवरती अनेक जवान देशाची सेवा करत आहेत. देशाच्या सीमावरती आपले सैनिक सेवा करतायत, ड्युटी बजावतायत. म्हणून आपण शांत झोपतो, शांत खातोय. तरच आमचा जवान म्हणतो सीमेवरती गेल्यानंतर, देश माझा मी देशाचा लावपणाला प्राण, देश रक्षणासाठी लढतात असे आमचे जवान. देश माझा मी देशाचा लावपणाला प्राण, देश रक्षणासाठी लढतात असे आमचे जवान. शहीद वीर जवान भारत भूचे रक्षण करण्यावर वीर मर्दांची छाती, जरी प्राण गेला तरी ते नाथ कधी माघार घेते. मातृभूमीची सेवा सिटी, मातृभूमीची सेवा सिटी, लढा वैर समाज. सीमेवरती रात्र नदीचे देते असा खडा पहारा, सीमेवरती रात्र नदीचे देते असा खडा पहारा. नसे आसरा नसे निवारा शिव संकटात सारा, महावीर तो जवान भारतीय, महावीर तो जवान भारती करी शत्रूला हैराण. अरे देश माझा मी देशाचा, देश माझा मी देशाचा लावपणाला प्राण, देश रक्षणासाठी लढतात असे आमचे जवान. Thank you.
सुस्वागतम सुस्वागतम. शताब्दी महोत्सव समिती कोंजवडे, ग्रामस्थ मंडळ कोंजवडे व ग्रामपंचायत कोंजवडे यांच्या वतीनं सर्व उपस्थित गुरुवर्य, माजी शिक्षक, सन्माननीय या ठिकाणी लोहार मॅडम आणि जरग मॅडम या इथं उपस्थित आहेत. त्यांचं कोंजवडे शाळेच्या वतीनं व माजी विद्यार्थी मंडळ यांच्या वतीनं त्यांचं सहर्ष असं स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी शाहीर महावीर शिंदे यांचा प्रबोधनाचा शैक्षणिक कार्यक्रम सुरू आहे. पोवाडे शाळेचं 100 वर्षाचं गीत इथं आपल्या पुढे सादर केलेलं आहे. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मान तालुक्यातून ते आलेले आहेत आणि प्रबोधन करण्याचं काम हे कित्येक वर्ष ते करत असतात. आणि शैक्षणिक प्रबोधन गीत जरग काकडे मॅडम यांचंही या परिसरात आगमन झालेलं आहे. सन्माननीय डॉक्टर जरग यांच्या आई साहेब ते आहेत, तेव्हा काकडे जरग मॅडम यांचंही या आपल्या शाळेच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं व शताब्दी महोत्सव समितीच्या वतीनं, शिक्षक वृंद कोंजवडे शाळेच्या वतीनं, शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं यांच्या वतीनं आपलं सर्व सहर्ष स्वागत. कोंजवडे गावचे प्रथम नागरिक सन्माननीय संगीताताई भोसले मॅडम यांचंही आगमन झालेलं आहे. तर मी विनंती करतो की आपण पुढं मंचकावर यायचं आहे. तर आपलं सहर्ष असं स्वागत. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सुषमाताई सोनवलेताई हे आलेले आहेत. सुषमा सोनवलेताई यांचंही या ठिकाणी शाळेच्या प्रांगणामध्ये शताब्दी महोत्सव समिती ग्रामस्थांच्या वतीनं, शाळेच्या वतीनं आपलं सहर्ष असं स्वागत. काही अवधीतच सरपंच मॅडम सन्माननीय सौ संगीता सुधाकर भोसलेताई यांचंही आगमन झालेलं आहे. उपसरपंच समीर भोसले, माजी उपसरपंच उदोडे भाऊ, तसेच या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काशीळकर, कवी आणि वक्ते, तसेच या कार्यक्रमासाठी माजी शिक्षक सन्माननीय डबळे गुरुजी यांचंही आगमन झालेलं आहे. तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक गायकवाड साहेब, तसेच लोहार मॅडम या ही उपस्थित आहेत. त्यांचं आपण सहर्ष असं आपण स्वागत करत आहोत. त्यानंतर शाहिरांनी आपल्या शाळेच्या संदर्भाने एखादे गीत सादर करावं असं आपल्या उपस्थितांच्या मार्फत विनंती करण्यात येत आहे. शाळेच्या माजी विद्यार्थी डॉक्टर सीमा चव्हाण मॅडम यांचंही आगमन झालेलं आहे. या शाळेतून या शिक्षण घेऊन डॉक्टर उच्च पद झालेले आहेत. त्यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या सर्वांना पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे असे आपले जनदर्पण प्रकाशन संस्थेचे सन्माननीय संदीप जाधव सर यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही शाळेच्या वतीनं मी सहर्ष असं स्वागत करतो. आणि पुढं कार्यक्रम शाहिरांनी पोवाडा आणि शाळेचं जे स्पेशल गीत आहे ते सादरीकरण करावं अशी मी विनंती करतो. हॅलो रेतीचा राजा छत्रपती शिवराया माझा. या गीताचे गीतकार मानदेश भूषण मानदेशी शाहीर आपल्या समोर गीत गात आहेत. रयतेचा राजा छत्रपती शिवराया माझा. रयतेचा राजा छत्रपती शिवराया माझा. रयतेची सेवा केली त्यांनी आरपार. रयतेची सेवा केली त्यांनी आरपार. भवानी मातेने शिवरायांना दिली चमचमती तलवार. भवानी मातेने शिवरायांना दिली चमचमती तलवार. भवानी मातेने शिवरायांना दिली चमचमती तलवार.
रयतेचा राजा छत्रपती शिवराया माझा रयतेचा राजा छत्रपती शिवराया माझा रयतेची सेवा केली पार पार रयतेची सेवा केली आर पार भवानी मातेने शिवरायांना समसमती तलवार भवानी मातेने शिवरायांना समसमती तलवार भवानी मातेने शिवरायांना समसमती तलवार भवानी मातेने शिवरायांना समसमती दुश्मनांना धडा शिकवला युक्ती युक्तीला तेराव्या वर्ष स्वराज्याचं तोरण बांधून पिता शहाजीराजे माता जिजाऊ पिता शहाजीराजे माता जिजाऊ यांच्या पोटी जन्म झाला राजा दिलदार यांच्या पोटी जन्म आला राजा दिलदार भवानी मातेने शिवरायांना समसमती तलवार भवानी मातेने शिवरायांना समसमती तलवार भवानी मातेने शिवरायांना समसमती तलवार भवानी मातेने शिवरायांना समसमती संगे साथी घेऊन नाव केले अजरामर संगे साथी घेऊन नाव केले अजरामर तानाजी शिवा मला साथीचे सरदार होऊन घोड्यावरती स्वार हाती ढाल तलवार घोड्यावरती स्वार हाती ढाल तलवार सप्प सप्प वार करी शत्रूवर सप्प सप्प वार करी शत्रूवर माते शिवरायांना छत्रपती शिवाजी महाराज नाव हे अमर भारताचा राजा छत्रपती शिवराया थोर जय जय भवानी भवानी गर्जना जय जय भवानी भवानी गर्जना महावीराची गर्जना आहे खरोखर महावीराची गर्जना आहे खरोखर भवानी मातेने शिवरायांना हॅलो माइक चेक.
हॅलो 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 माइक चेक हॅलो 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 माइक चेक हेलो हे पहा माता भगिनींच्यासाठी गीत गात आहे. ऐका माता भगिनी रो तुम्ही ध्यानात घ्यायचं. ऐका माता भगिनी रो तुम्ही ध्यानात घ्यायचं. घरोघरी गावात आपल्या बचत गट बनवायचं. 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 ऐका माता भगिनीनो तुम्ही ध्यानात घ्यायचं. ऐका माता भगिनीनो तुम्ही ध्यानात घ्यायचं. घरोघरी गावात आपल्या बचत गट बनवायचं. बचतीच्या माध्यमातून आपला विकास घडवा. बचतीच्या माध्यमातून
आपला विकास घडवा, बचतीतून कर्ज मिळतं, धंदा उद्योग वाढवा, बचतीतून कर्ज मिळतं, धंदा उद्योग वाढवा, सुखी होईल आपला संसार, महत्व आहे बचतीचं, सुखी होईल आपला संसार, महत्व आहे बचतीचं, घरोघरी गावात आपल्या बचत गट बनवायचं, 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 जे मिळेल ते कर्ज हप्ता वेळेवर फेडा, जे मिळेल ते कर्ज हप्ता वेळेवर फेडा, धंदा उद्योग वाढवून चालवा संसार गाडा, धंदा उद्योग वाढवून चालवा संसार गाडा, बचत गटाचं कार्य हे आपल्या हिताचं, बचत गटाचं कार्य हे आणि आपल्या हिताचं, घरोघरी गावात आपल्या बचत गट बनवायचं, घरोघरी गावात आपल्या बचत गट बनवायचं, घरोघरी गावात आपल्या बचत गट बनवायचं, कोणता उद्योग करायचा आपल्या मनाने निवडा, कोणता उद्योग करायचा आपल्या मनाने निवडा, घर बसल्या उद्योग मिळतो, जोडधंदा वाढवा, घर बसल्या उद्योग मिळतो, जोडधंदा मिळवा, काही शाहीर महावीर गातो, कवी शाहीर महावीर गातो, महिला समीकरणाचं, कवी शाहीर महावीर गातो, गीत महिला समीकरणाचं, घरोघरी गावात आपल्या बचत गट बनवायचं, घरोघरी गावात आपल्या बचत गट बनवायचं, घरोघरी बचत गट बनवायचं, घरोघरी गावात आपल्या बचत गट बनवायचं, ऐका माता भगिनीला तुम्ही ध्यानात घ्यायचं, ऐका माता भगिनीला तुम्ही ध्यानात घ्यायचं, घरोघरी गावात आपल्या बचत गट बनवायचं, घरोघरी गावात आपल्या बचत गट बनवायचं, घरोघरी गावात आपल्या बचत गट बनवायचं. आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर आपल्या इथं आलेले आहेत. आजी माजी सैनिक संघटनेचे सर्व प्रतिनिधी, तसेच ग्रामपंचायत कोंजवडे, तसेच या कार्यक्रमासाठी स्वाध्याय परिवाराचे सर्व सदस्य, त्याचबरोबर आजी माजी विद्यार्थी आणि या शाळेला 100 वर्ष होत आहेत, त्या निमित्तानं या विद्यालयामध्ये ज्यांनी अध्यापनाचं काम केलं आणि अध्यापनाचं काम करत अध्यापनाचं काम करत पुढं सेवानिवृत्त झाल्यानंतर या विद्या मंदिराची पुन्हा इकडं येण्याचा योग आला. यामध्ये सन्माननीय जरग मॅडम उर्फ काकडे मॅडम, लोहार मॅडम, त्याचबरोबर डपळे आप्पा आमचे गुरुवर्य, त्याचबरोबर सर्व मान्यवर हे इथं आलेले आहेत. खरोखर बहुमोल असा वेळ काढून या ठिकाणी तुम्ही इथं आपला वेळ खर्च केलेला आहात. या वर्षीच्या यात्रेनंतर
बरेच कार्यक्रम गेले 3 दिवस सुरू आहेत, परंतु हा सगळा जरी वर्कलोड असला किंवा जागरण जरी होत असलं किंवा वेळ जरी गेला तरी हा शाळेचा शैक्षणिक हा सोहळा आपण सर्वांनी आयोजित केलेला आहे। या निमित्तानं शताब्दी महोत्सव समितीच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। काही अवधीतच लाईट येईल, थोडेसे तांत्रिक प्रॉब्लेम असू शकतात, आपण जाणून घेऊ, परंतु सकाळपासून चांगली साथ लाईट न दिलेली आहे। काही अवधीतच लाईट येईल तेव्हा या कार्यक्रमासाठी शाहीर महावीर शिंदे यांचं आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी बीडवरून सन्माननीय कैलास तुपे सर हेही आलेले आहेत। आपल्याला आपले विचार व्यक्त करण्यासाठी कवी प्रकाश काशीळकर सर हेही आलेले आहेत। त्याचबरोबर ज्यांच्या मार्फत आपलं प्रकाशन सोहळा पुस्तकाचा होणार आहे असे आपले जनदर्पण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, जनदर्पण मीडियाचे प्रमुख सातारा जिल्ह्याचे सन्माननीय संदीपराव जाधव सासपडे यांचंही आगमन झालेलं आहे। सर्वच आजी माजी विद्यार्थी यांचं शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत यांचे मार्फत सहर्ष मी स्वागत करतो आणि आपण पुढील कार्यक्रमाकडे आपण जाणार आहोत। त्या अगोदर या ठिकाणी मान्यवरांचं शाब्दिक स्वागत सन्माननीय आमचे शिक्षक वृंद हे करत आहेत, त्यांनी ते करावं अशी मी विनंती करतो। म्हणजे आम्ही आता जरा थोडंसं लाईट 10 मिनिटाचे आता गाडी प्रबोधन लाईट गेल्यामुळे प्रॉब्लेम ठीक आहे। तुम्ही 10 मिनिटांनी लाईट तारेत आहे का आता सध्या? नाही तारेत लाईट आहे। सुस्वागतम सुस्वागतम। शाहीर यांना मी विनंती करतो की आपण एक प्रबोधनपर गीत सादर करावं। काही अवधीतच हा कार्यक्रम पुढे सुरू होत आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी या शाळेचे माजी विद्यार्थी की हे विद्यार्थी येता पहिलीच्या वर्गामध्ये इथं आलेले होते आणि पुढे आपल्या आयुष्यामध्ये चांगली अशी उंच भरारी घेतलेली आहे असे आमचे सर्व विद्यार्थी इथं आलेले आहेत। उदाहरणार्थ आमच्या डॉक्टर मॅडम ह्याही आलेले आहेत। असे कित्येक विद्यार्थी की जे आदर्श शेतकरी सुद्धा आहेत। आमचे मिलिंद पवार सर हे आदर्श या शाळेतील शेतकरी आहेत। तर एक अत्यंत सुनागरिक असं नाही की एक चांगल्या हुद्द्यावर आहेत, गव्हर्नमेंट सर्व्हंटला आहेत, परंतु असे सर्व विद्यार्थी गुणी विद्यार्थी या प्रांगणात आलेले आहेत। तेव्हा शाळेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं मी सर्वांचं मनपूर्वक आपल्या शिक्षक वृंद आणि शाळेच्या वतीनं मी सहर्ष असं स्वागत करतो। यानंतर शाहीर या ठिकाणी आपला कार्यक्रम पुढे कंटिन्यू करत आहेत। मी काही अवधीतच लाईट येईल असं गृहीत धरून या कार्यक्रमासाठी उपसरपंच सन्माननीय समीर भोसले सर आणि मिलिंद पवार सर, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच हे गेले 2 महिने 26 जानेवारी पासून प्रजासत्ताक दिनापासून या कार्यक्रमाच्या नियोजनाला लागलेले होते। तो दिवस आज संपन्न होत आहे। सर्वांच्या प्रयत्नामुळे खरोखर एक आगळा वेगळा असा दिवस आजच्या आपल्या कोंजोडे गावच्या इतिहासात नोंद होणारा, ऐतिहासिक सुवर्ण अक्षरानं लिहिणारा हा दिवस आजचा उगवलेला आहे। तेव्हा पुनश्च मी सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। काही अवधीतच आपल्या अंगणवाडी मुलांचा छोटासा बालचमूंचा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे। डान्स वगैरे नाटक आपली मुलं बालकलाकार तयार आहेत, परंतु आपल्याला या विजेच्या प्रॉब्लेममुळे काही तांत्रिक प्रॉब्लेममुळे हा कार्यक्रम थोडासा पुढे लांबला जातोय, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। यानंतर मुलांचा कार्यक्रम झाल्यानंतर प्राथमिक शाळेच्या मुलांची गाणी होतील, त्यानंतर मान्यवर मंडळी आपल्या सभा ठिकाणी बसतील, त्यानंतर आपल्या दीपप्रज्वलन झाल्यानंतर आपण पुस्तक प्रकाशन सोहळा आपल्या शाळेचे जे 100 वर्ष झालेत त्या 100 वर्षाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सन्माननीय या ठिकाणी जगताप सर बी आलेले आहेत नाही का, बरोबर आहे ना। तर ज्यांनी पुस्तक तयार करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले, परवाच आम्ही डॉक्टर साहेबांच्याकडे गेलेलो होतो आणि लगेच आम्ही छपाईसाठी लेख पाठवला। रात्रभर बसून त्या मंडळींनी करेक्शन करून पुस्तक निर्मितीचं काम करण्याचं केलेलं आहे। असे आमचे जगताप सर आलेले आहेत, संदीप जाधव सर,
तर तेही पुस्तक प्रकाशन सोहळा इथं संपन्न होत आहे। त्यानंतर आपल्या उपस्थितीत पुढील कार्यक्रमामध्ये मुलांचा गुणगौरव समारंभ होणार आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे, उदाहरणार्थ MTS परीक्षेमध्ये आपल्या विद्यार्थ्यानं राज्यामध्ये 5वा क्रमांक पहिलीच्या मिळवलेला आहे, त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। काही याच्या अभावी आम्हाला इथं फ्लेक्स लावता आला नाही, तर तोही फ्लेक्स आम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर सोडलेला आहे जाहिरात। त्यानंतर या शाळेसाठी अर्जुन बुरुंगले यांची कन्या वैष्णवी दिदीसाठी अवघ्या 9 विद्यार्थ्यांमध्ये तिची निवड झालेली आहे। तालुक्यामध्ये फक्त गायकवाड साहेब तुम्हाला माहिती आहे इन्स्पायर अवॉर्ड, तर 9 विद्यार्थी, आपला 9वा नंबर आहे। 8 विद्यार्थी तालुक्यातील आणि आपला 9वा म्हणजे तारळे भागातील एकमेव विद्यार्थिनी तिच्या जे शैक्षणिक साहित्य बनवण्यासाठी म्हणजे शास्त्रज्ञ होण्यासाठी 10,000 रुपये तिच्या खात्यात दिल्लीमधून मोदी सरकारने नाही का मेड इन इंडिया नाही का मेक इन इंडिया असे पद्धतीचं शास्त्रज्ञ बनवणे हा उद्देश असल्यामुळं तिचे उपकरणाची निवड झाली। जोरदार तिच्यासाठी आपण टाळ्या वाजवणार आहोत। त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धेमध्ये या ठिकाणी मिलिंद पवार सरांची कन्या हिचा 2य क्रमांक। या कार्यक्रमासाठी सन्माननीय रमेश साळुंके सर मेडिकल ऑफिसर हे आलेले आहेत। या ठिकाणी मी विनंती करतो की आपण असं व्यस्त व्हावं, असे बरेचसे मंडळी इथे येत आहेत। त्याचबरोबर या MTS परीक्षेमध्ये आराध्या मोरे दिदी हिचाही नंबर लागलेला आहे, सुयोग चांगलं संपादन केलेलं आहे, तिचंही आपण अभिनंदन करूया। आराध्या मोरेसाठी जोरदार आपण टाळ्या वाजवायच्या आहेत। त्याचबरोबर या MTS परीक्षेमध्ये सोहम शेलार याही विद्यार्थ्यांना सुयश प्राप्त केलेलं आहे। आतापर्यंत आपल्याला हे स्थान नव्हतं, परंतु हे विद्यार्थी सगळे आपले बालचमूहे या गुणवत्ता यादीमध्ये येत आहेत। तर 5वा विद्यार्थी येणं हे म्हणजे मला वाटते चांगली बाब आहे। तर पुन्हा एकदा आपण या विद्यार्थ्यांचं सहर्ष असं स्वागत टाळ्या वाजवून आपण प्रत्यक्ष प्रमाणपत्र देऊन गौरव करणार आहोत। तर मी लाईट आलेली आहे का? कंटिन्यू करूया कारण लाईट आले। मी म्हटलं नाही आली, लाईट वाल्यानी लगेच सांगा। लाईट आली, पोवाडा एक पोवाडा होऊ द्या का, मग शाळेचं गाणं एक होऊ द्या। एक पोवाडा आणि शाळेचं गीत स्वतः हे करतायत। आपले शाहीर जे आहेत ते आता बघा जागेवर घेत लिहित आहेत, ते शीघ्र कवी आहेत। त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मानदेश भूषण हा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे। टाकेवाडी हे पाणी फाउंडेशन मध्ये असणारं गाव, तुम्हाला माहित आहे की पाणी किती टंचाई आहे, आता सध्या 300 टँकर आता सध्या चालू आहेत कालच्या पेपरला। तर त्या ह्याच्यामध्ये आमिर खान आलेले होते आणि पाणी फाउंडेशन मध्ये 1 कोटीचं बक्षीस मिळवलेलं टाकेवाडीने। मी स्वतः जाऊन आलोय त्या गावात। तर त्यांच्यासाठी टाकेवाडीत ते ग्रामपंचायत सदस्य बी आहेत, प्रबोधनाचं काम करतात आणि पाणी फाउंडेशन मध्ये त्यांचा नंबर आलेला आहे। आणि कित्येक असे प्रबोधन गीतं, शिवाजी महाराजांचे जयंती असू द्या, बाबासाहेबांची जयंती असू द्या, पुण्यतिथी, कोणताही सुखदुःखाच्या कार्यक्रमात ते येत असतात। तेव्हा मी विनंती केली की तुम्ही या, आमच्या लोकांना पोवाडा ऐकू द्या, आमच्या शाळेवर एखादं गीत तुम्ही लिहा। आणि अशा पद्धतीचं हे गीत तुम्ही लिहिलं तर नुसतं आम्ही ऐकून इथं जाणार नाही, तर आम्ही छापणार आहे पुस्तकामध्ये, असंही त्यांना आम्ही सांगितलेलं आहे। तर आता मगाशी थोड्या वेळापूर्वीच त्यांनी एक गीत सादर केलं, आता पुन्हा एकदा गीत एक सादर करतील। तेच गीत पुन्हा तुमच्या ऐकायला नव्हता म्हणून पुन्हा एकदा रिवर्स ते गीत आपण घेऊया नाही का। तर मी शाहीरांना विनंती करतो की स्पेशल गीत आपल्या शाळेसाठी की जे विशेषांकात 2य आवृत्तीमध्ये आपण ते गीत छापणार आहे। आपल्या सर्वांची अनुमती आहे का गीत ऐकायची आपल्या शाळेबद्दल? 1 2 3 4 स्टार्ट।